नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण नाश्ता करत असतात. तर कलाही आजोबांना विचारते की आजोबा तुम्हाला नाश्ता वाढू का. तेव्हा आता आबा म्हणतात की नको नको, अगं माझा नाश्ता पूर्ण झाला. तेवढ्यात आता एका कलाच्या मोबाईलवर कॉल येतो आणि कलाने मोबाईल असा पालथा घातलेला असतो. तेव्हा ती फोन उचलते तर सरोज आणि अद्वैत तिच्याकडे पाहतच असतात. तेव्हा कला ही फोन आता कट करते आणि पुन्हा तसाच ठेवते आणि अद्वैतकडे पाहत असते. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतो तर कला ही लगेच दुसरा अगदी आपला यांना म्हणजे दुसऱ्यांना विचारते की नाश्ता हवा आहे का म्हणून लक्ष बदलते. तेव्हा अद्वैत विचार करतो की आता मात्र तिने फोन का उचलला नसेल, काहीतरी ही नक्की लपवते आणि आता तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही असं दाखवते. आणि तेव्हा सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे तो ऑफिसला जाणार आहे का. परंतु अद्वैतचं सरोजच्या बोलण्याकडे लक्ष नसतं, तो सारखं एकटं कलाकडे बघत असतो. तेव्हा सरोज पुन्हा अद्वैत असं म्हणते आणि विचारते की अरे अद्वैत, अरे तू असं काय करतोस. मी तुला पुन्हा विचारलं की तू ऑफिसला जाणार आहेस का, मी येते तुझ्या बरोबर, चल बरं. तेव्हा अद्वैत काही उत्तर देत नाही. तो आपल्या मनात विचार करत असतो की आता जर मी ऑफिसला निघून गेलो तर हिला फोनवर बोलायला चान्स मिळेल नाही, हिचं नक्की काहीतरी असं सुरू आहे. सध्याच्या या सिच्युएशन मध्ये ती कुणाशी बोलते हे मला समजणं खूप असं महत्वाचं आहे. त्यामुळे आज मी एक काम करतो, मी आयडिया आली माझ्या डोक्यामध्ये, मी ऑफिसला जात नाही, हेच अगदी परफेक्ट राहील. तेव्हा आता अद्वैत ऑफिसला जायचं नाही असे ठरवतो तर आबा त्याच्याकडे पाहत असतात. तर सरोज पुन्हा विचारते की अद्वैत, अरे मी तुला काय विचारते, तुझं लक्ष कुठे आहे. अरे अद्वैत, ऑफिसला जायचं निघायचं का, चल मी सुद्धा येते, आपण लगेच निघूयात. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की नाही आई, अगं मला आज ऑफिसला नाही जायचं, अगं मी घरातूनच काम करतो, मला तर खरंच खूप दमल्यासारखं वाटतं. म्हणून सर्वजण आता अद्वैतकडे पाहायला सुरुवात करतात. तेव्हा आता सरोज म्हणते की अरे तू ऑफिसला येणार आहे म्हणून मी आज सर्व काही मीटिंग ठरवल्या होत्या. तेव्हा अद्वैत म्हणतो की त्या मीटिंग मी उद्या अटेंड करतो, आज जरा मला तब्येत बरोबर नाही, उद्या मी आलो का सर्व काही ठरवून घेऊ. तेव्हा आता सरोजचं नाईलाज असतं. सरोज म्हणते की ठीक आहे, तू जर ठरवलं असेल तर मग ठीक आहे, मी निघते ऑफिसला. तेव्हा आता सरोज लगेच उठणार तोच लगेच राहुल धावतच येतो. राहुल म्हणतो की ऍक्च्युली अगं मामी, मी सुद्धा ऑफिसमध्ये चाललो, असं आहे की तेथे आता सध्या खूप काम आहेत, हल्ली जरा वर्क शॉप जरा वाढलं, मग मी काय म्हणतो की मामी आपण दोघेही एकत्र जाऊयात, चालेल ना तुला. तेव्हा सरोज अद्वैतकडे पाहते आणि राहुलला म्हणते की बरं झालं तू सांगितले, चल लगेच निघूयात. तेव्हा रोहिणीला तर आनंदच होत असतो, तिला तर हेच लागत असतं. तेव्हा लगेच कला ही राहुलला म्हणते की तुला ब्रेकफास्ट वाढू का. तर राहुल म्हणतो की नको, मी आता ऑफिसमध्ये गेल्यानंतरच खाईल, कसं की कामासमोर मला काही दिसत सुद्धा नाही आणि भूक सुद्धा नाही त्यामुळे. तेव्हा आता आबा हे राहुलवर खुश होत असतात. राहुल आता नक्की बदललाय असं सर्वांची आता समजूत व्हायला सुरुवात होते. आणि रोहिणी तर गालातल्या गालात हसतच असते की अगदी सर्व काही तिच्या मनासारखं राहुल वागत असतो. तेव्हा मात्र आता सरोज म्हणते की हो हो चल. तर लगेच आता राहुल काहीतरी कुजबुज करत असतो की दिवे आगरबद्दल तू काही आता दादाला सांगितले की नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की हो हो आणि काँग्रेस, आणि ते खुश होत असतो, राहुल अगदी खुश होत असतो. तेव्हा लगेच आता सरोज ही बाहेर जायला निघणार. रोहिणी लगेच तिच्या जवळ येते आणि सरोजला कानात विचारत असते की काय ग सरोज वहिनी, अगर अद्वैत खरंच दमला आहे की मुद्दाम तो घरी थांबला की काय. तेव्हा सरोज रागाने म्हणते की तो म्हटला ना की मी दमलो आहे म्हणून, मग तुला काय विचारण्याची गरज आहे. त्यावर आता रोहिणी म्हणते की मला तर असं वाटतं की तो दमला नसेल परंतु कलासाठी तो थांबला असेल. तेव्हा आता सरोज रागाने म्हणते की काय ग, कुठलाही संबंध तू कुठेही लावतेस का. हे बघ अद्वैत आता 4-5 तास तो ड्रायव्हिंग करून आला, दमला असेल. अगं खरंच तो दमला असेल, जरा आराम करून दे ना त्याला. रोहिणी म्हणते की हो करून दे, त्यांना दोघांनाही सोबत आराम करून दे. तेव्हा आता राहुल लगेच निघताने अद्वैतला म्हणतो की दादा काही जर अडलं तर मी तुला कॉल करेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की यस तुला काही जर लागलं तर कॉल नक्की कर. आणि तेव्हा मात्र आता कला ही सर्वांचं जे काही नाश्ता केलेले आहेत प्लेटी वगैरे ते गोळा करत असते. आता रोहिणी इकडे सरोजला परत म्हणत असते की जर इकडे काही झाले तर मी लगेच तुला कॉल करते. तेव्हा आता सरोज म्हणते की रोहिणी हे बघ त्याची काही गरज नाही, माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे, तो असं काही विचित्र नाही वागणार. रोहिणी म्हणते की बरं ते सर्व राहून दे, आणि राहुल तर आजकाल कामामध्ये खूप छान लक्ष घालतो ना वहिनी. तेव्हा मात्र आता सरोज काही रोहिणीला डिमांड देत नसते आणि राहुलला म्हणते की राहुल निघायचं ना. राहुल म्हणतो की हो हो मामी चला लगेच निघूया. तेव्हा आता सरोज आणि राहुल निघून जातात. तर रोहिणी मागे येते आणि कला ही आता अद्वैत आणि आबा ही डायनिंग टेबलवरच बसलेले असतात आणि तेथे येते आणि सर्व काही
ते आवरून घेत असते, परंतु अद्वैत नाश्ता करता करता सारखे लक्ष कलाकडे देत असतो आणि कलाचं अद्वैतकडे लक्ष जातं. त्यानंतर मात्र आता कला ही किचन मध्ये येते आणि नैना तिथे समोर बसलेली असते, परंतु सौरभ तिला आता मोबाईलवर धमक्या देत असतो. नैना पूर्णपणे टेन्शन मध्ये येते आणि वैतागून फोन खाली ठेवत असते. परत तीनदा तो फोन पाहत असते आणि मनात म्हणते की हा सौरभ का त्रास देत असेल, मला का इतका धमक्या देत असेल. नैना मनात तिचा विचार सुरू असतो की ह्या सौरभला कितीही समजावलं तरी सुद्धा हा ऐकणारातला नाही. तेव्हा कलाचं लक्ष पूर्णपणे नैनावर असतं. कला ही किचन मध्ये काही लक्ष देत नाही, परंतु ती आता नैना का टेन्शन मध्ये असेल, नैनाताईला काय झालं असेल तिच्याकडे लक्ष देत असते. तेव्हा आता संगीता विचारते की अगं कला, भाजीमध्ये लाल तिखट वगैरे घालायचं की मिरच्या. तेव्हा संगीता पुन्हा विचारते तर कला अगं काय घालायचं. तेव्हा कला म्हणते की आई तुझ्या मनाने तुला वाटेल ते टाक. तेव्हा आता संगीताचं सुद्धा लक्ष हे नैनाकडे जातं आणि कला ही संगीताला खुणावते. तेव्हा संगीता म्हणते की बघितलंस का कला, नैनी पग कशी वागते ते, काहीतरी तिच्या डोक्यामध्ये कायम असं चालूच असतं, त्यामुळेच मला तिची शंका येते. आणि आजकाल मात्र तिची शंका जास्त जशी वाढायला लागली आणि ती टेन्शन मध्ये दिसत असते. तेव्हा आता कला म्हणते की हो ना आई बरोबरच आहे, काळजी वाटणारच, पण आई तू म्हणतेस तसं नक्की तिच्या मनामध्ये काहीतरी चालू आहे, एकदा जर ते कळलं तर सर्व काही नीट होईल. आणि तेवढ्यात आता नैना लगेच जोरात कलावर ओरडते की कला अगं काय चाललं तुझं, देतेस ना मला कॉफी, आणि जर तुला द्यायची नसेल तर तसे स्पष्ट सांग, मी बाहेरून ऑर्डर करते. तेव्हा कला म्हणते की अगं नको थांब मी लगेच देते. संगीताला मात्र आता ह्या नैनीचा खूप राग येतो. तेव्हा कला ही कॉफी करायला घेते, परंतु नैना ओरडत असते की अगं अजून काय, किती वेळ हा. तर कला म्हणते की अगं झालं नैनाताई, आणि तिच्यासाठी ती कॉफी घेऊन येते. तिला कॉफी देत म्हणते की नैनाताई अगं किती चिडचिड करशील. तेव्हा नैना रागाने आयटीत कॉफी घेते आणि काही गोष्टी तू वेळेवर करते असं कधी झालं का. तेव्हा आता एक घोट कॉफीचा पिते आणि काय ग काय कॉफी बनवली कला, अगं सगळी कॉफी कडू बनवली, तुला फक्त उपदेशाचे डोस देता येतात, काही करता येत नाही, म्हणून तोऱ्यात ती कॉफी तेथेच ठेवते आणि निघून जाते. तेव्हा आता कलाला खूप वाईट वाटतं आणि संगीताला आता हे नैनाच्या वागण्याचा आणखीनच राग येतो. तेव्हा मात्र आता संगीता घाईने कलाजवळ येते आणि कलाला म्हणते की बघितलंस ना कशी तुझ्यावर ढापरलीस, तिची ती सवयच आहे की राग काढण्याचा, दुसऱ्याचा अपमान करण्याचा, एकतर काही सांगायला तयारच नाही आणि दुसऱ्यावर राग काढत असते. तर कला म्हणते की आई मला सुद्धा ते जाणवलं. तेव्हा संगीता म्हणते की हो ना मी तिला विचारण्याचा खूप असा प्रयत्न केला, पण सांगायला तर काही तयार नाही आणि नको ते वेळेस चिडचिड करत असते. तेव्हा कला म्हणते की आई अगं तू बरोबर बोलतेस, तिचं काय चाललंय हे शोधून मी काढेल. त्यानंतर मात्र इकडे काजल आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं. सारखं सारखं तिला आता सोहमचं बोलणं आठवतं की सोहम तिला म्हणलेला असतो माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तू सुद्धा माझ्यावर प्रेम करते आणि माझ्याशी तू लग्न करशील का असे डायरेक्ट सोहमने विचारलेले असते. तेव्हा आता काजल मनात म्हणते की मी माझ्या निर्णयावर तर इतकी ठाम आहे की पण तरी सुद्धा मला सोहम पासून लांब जाण्याचा त्रास का इतका होत असेल, तो मला टाळतोय म्हणून मला आणखीनच असं वाईट वाटतं, मी एकदा फोन करून त्याच्याशी व्यवस्थित बोलू का. तेव्हा मात्र इकडे सोहमचं सुद्धा अगदी पेंटिंग काढण्यामध्ये काही मन लागत नसतं आणि तेवढ्यात काजलचा फोन त्याच्या मोबाईलवर येत. तो गुंडेश्वर म्हणजे काजलचा फोन आहे हे ओळखतो आणि तो फोन बघून लगेच रागाने कट करतो. तेव्हा आता सोहमने फोन कट केला हे बघून काजलला आणखीन धक्का बसतो. तेव्हा मात्र आता काजल खूप रडत असते आणि मोबाईलमध्ये सोहमचे जे काही फोटो असतात तर एक एक फोटो काढून ती खूप आता फोटोकडे बघत तिला आठवण येत असते आणि रडत असते. त्यानंतर मात्र आता तेथे दिनकर येतो. दिनकर मागून हे सर्व काही पाहतो. दिनकरला आता हे बघितल्यानंतर धक्काच बसतो आणि तो लगेच बाजूला निघून जातो. नंतर आता कामाविषयी अद्वैत ऑफिसमधील एका व्यक्तीशी फोनवर बोलत असतो की आज मी काही ऑफिसमध्ये येत नाही, जे काही ब्रांच आहे त्याबद्दल मी नंतर डिस्कस करतो असे बोलून तो फोन ठेवतो. तेव्हा आता अद्वैतचं काही मन लागत नसतं. तो तर म्हणत असतो की विचार करतो की ब्रांचला व्हिजिट देईल असं म्हणतो, परंतु करणार कसं आणि जायचं कसं, तर विचार करतो की सोहमची जर बाईक घेऊन गेलो तर. आणि तेवढ्यात मात्र तो घाईने लगेच सोहमच्या रूममध्ये येतो. सोहम आता थोडासा नाराज दिसतो. तर अद्वैत त्याला विचारतो की काय रे सोहम काय झालं आणि काय रे इतकं टेन्शन कशाचं घेतलं. त्यावर आता सोहम म्हणतो की काही नाही, अरे माझा एक मित्र आहे त्याच्याबरोबर माझं जरा भांडण झालं त्यामुळे थोडासा मूड ऑफ होता. आणि तू सांग ना दादा, अरे काय तू येथे कशासाठी आला होता. तर अद्वैत विचारतो की मित्राबरोबर भांडण झालं म्हणून तुझा मूड ऑफ आहे. म्हणून अद्वैतला हसायला येतं. अद्वैत त्याला म्हणतो की इतक्या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करत जाऊ नकोस, जरा मोठ्या गोष्टीचा विचार करायला शिक. अरे तुला माहिती आहे की आपला फॅमिली बिझनेस केवढा आहे तो, आणि तुझी जी काही क्रिएटिव्हिटी आहे तर ती आपल्या बिझनेस मध्ये अप्लाय करू शकतो. आणि तू घरातील सर्वात लहान आहे म्हणून तुला हे सर्व सांगतो, बाकी काही नाही. अरे आज ना उद्या तुला जबाबदाऱ्या घ्यावेच लागतील. उद्या
लग्न होईल तुझं, म्हणून सोहम आता लगेच असा आश्चर्याने अद्वैतकडे पाहत असतो। तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की अरे उद्या म्हणजे लगेच उद्या होणार नाही, उद्या जाऊन कधी ना कधी लग्न तर होईल ना तुझं, म्हणून तुला सुद्धा काही जबाबदाऱ्या घ्यावीच लागतील। आणि बरं ते जाऊन दे, मला तुझी बाईक हवी होती, कारण माझी जी काही कार आहे ती आता सर्व्हिसिंग सेंटर मध्ये आहे, आणि जर तुझी बाईक ही असेल तर पटकन मी जातो आणि माझे काम करतो। तेव्हा आता सोहम म्हणत असतो की दादा अरे एवढं काय विचारायचं त्यात, अरे सरळ सांग तू, मला विचारायचं कशाला, घे आणि ही चावी घे। म्हणून सोहम लगेच खिच्यातून चावी काढतो आणि घाईने तो अद्वैतला देतो आणि दादा घे चावी आणि जा एन्जॉय कर। तेव्हा आता अद्वैत चावी घेतो आणि हे बघ सोहम, छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करत जाऊ नकोस। अद्वैत बाईकची चावी घेतो आणि बाहेर येतो तर सोहम अजूनपर्यंत विचारतच असतो। तर आता नैना ही रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर तिला आता खूप असं टेन्शन येतं, कारण सौरभने काही तिला आता सीडी दिलेली नसते आणि आता ती विचार करते की राहुलला आता सीडी कुठून आणून देऊन, आणि हा सौरभ असा वागतोय, काय करू नेमकं। डोक्यामध्ये एक प्लॅन येतो की सौरभचं तोंड बंद करण्यासाठी माझ्याकडे जे काही छोटं तिचं कानातलं आहे, जर मी त्याला दिलं तर त्याचं तोंड नक्की बंद होऊ शकतो आणि थोडा दिवस तो शांत राहू शकतो। म्हणून ती कपाटातील जे काही तिचं कानातील बॉक्स असते तर ते घेते आणि जर मी सौरभला हे दिले तर मग मात्र तो शांत राहील, परंतु जर घरातील लोकांच्या लक्षात आलं की माझ्याकडील छोट्या छोट्या वस्तू कुठे जातात तर मग अवघड होईल। याचं आता तिला आणखीन दुसऱ्या कारणाने टेन्शन येतं। इतके असे गडगंज श्रीमंत आहे हे लोक, परंतु यांच्या नजरेतून एकही गोष्ट सुटत नाही। प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर हे नजर ठेवून असतात। काही असो पण आता यांच्याकडे मी नंतर बघेल, त्यामुळे आता मात्र राहुल नाही तर मी पटकन हे सौरभला देऊन येते। तेव्हा नैना कशाचाही विचार न करता तर अशी खाली येते आणि लगेच डायरेक्ट निघून जाते, परंतु कला तिथे आता भाजी निवडतच असते। तिचं लक्ष आता नैनाकडे जातं तर ती ताई असं म्हणणार, परंतु स्वतः शांत राहते आणि आता नक्की ही कुठे जाते म्हणून तिचा पाठलाग करायचं ठरवते। इतक्या गडबडीत नैनाताई कुठे गेली असेल मला शोधायला हवं, म्हणून कला सुद्धा आपलं जे काही हातातील काम आहे तर ते सर्व काही पसारा तो किचन मध्ये नेऊन ठेवते। घाईने लगेच रूम मध्ये येते आणि धावतच आपला मोबाईल आणि पर्स घेते आणि जायला निघते। तोच लगेच अद्वैत तिच्याकडे पाहतच असतो की हिचं काय चाललं। कला जायला निघणार तोच लगेच अद्वैत म्हणतो की एक सेकंद आणि काय ग कुठे चाललीस, तर कला म्हणते की जरा कोपऱ्यावर जाऊन येते, महत्वाचं काम होतं, असं उत्तर देऊन कला खूप अशी घाईने निघून जाते, कारण तिला नैनाचा पाठलाग करायचा असतो। तेव्हा आता कला निघून गेल्यानंतर अद्वैत विचार करतो की आता नेमकं ही कोपऱ्यावर जाऊन येते, मग असं काय इतकं महत्वाचं काम असेल, आणि काम तर आहे म्हटली, मग काय असेल ते काम, आणि तिकडे कोपऱ्यावर जायला पर्स घेऊन जाण्याची काय गरज आहे। म्हणून अद्वैतला आता दुसरं टेन्शन येतं। त्याच्या डोक्यात नक्की आता संशय येतो की ही असं का वागत असेल। तेव्हा मात्र आता अद्वैत विचार करतो की फोनवर बोलत असताना मात्र हिने माझ्यासमोर एकदा नाही तर दोनदा असा फोन उलटा ठेवला। आता इतक्या घाईने ती बाहेर गेली आणि नुसती गेली नाही तर पर्स सुद्धा सोबत घेऊन गेली आणि पर्स बरोबर फोन सुद्धा घेऊन गेली। मग हे सर्व काही जर आता विचार केला तर नक्की काहीतरी गडबड आहे आणि ज्या माणसाची ती फोनवर बोलत होती त्याच माणसाची ती भेटायला गेली असं आता अद्वैतचे लक्ष येतं। म्हणजे ही घरात कुणाला न सांगता आणि मला सुद्धा न सांगता गेली, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे असा अद्वैत आता दुसराच गैरसमज करून घेतो आणि त्यासाठी मला आता ह्या खरेच्या पाठीमागे जायलाच हवं, मला पाठलाग करायलाच हवं, बघायला हवं। म्हणून आता अद्वैत लगेच कलाच्या पाठीमागे धावतच येतो आणि कला ही धावतच ती नैनाच्या पाठीमागे निघलेली असते आणि अद्वैत आता कलाच्या पाठीमागे निघतो। त्यानंतर मात्र आता संगीता इकडे काहीतरी रूम मध्ये असताना शिवणकाम तिचं सुरू असतं आणि तेवढ्यात मात्र दिनकरचा कॉल येतो। संगीता आता दिनकरचा फोन बघून खूपच खुश होते आणि हॅलो अहो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे असं म्हणते, मी तर तुम्हाला आत्ताच्या आत्ताच कॉल करणार होते। तर दिनकर असा थोडासा घाबरलेला असतो, कारण काजलचं नेमकं काय सुरू आहे हे त्याच्या समोर आलेलं असतं। त्यावर आता संगीता विचारते की अहो तुम्ही कशासाठी फोन केला होता, माझं राहून द्या मी नंतर बोलेल, बोला ना कशा संदर्भात तुम्हाला बोलायचं आहे, सांगा काही की नक्की काय ते। तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे अगं ऐकून घे, आत्ताच मी काजूच्या रूमकडे गेलो होतो, तेव्हा मात्र आता काजल आपल्या सोहमरावचे जे काही फोटो आहे तर आपल्या मोबाईल मध्ये एकटीच बघत होती आणि रडत सुद्धा होती। तर हे ऐकल्यानंतर मात्र संगीताला धक्का बसतो। संगीता म्हणते की अहो काय बोलतात हे, आणि काय हो तुम्ही काही तिला विचारलं का। तेव्हा दिनकर म्हणतो की छे ग मी कशाला काय विचारतो, अगं पोरगी असं करायला लागल्यानंतर आपल्या मनात काय विचार येत असतो हे तर तुला सर्व काही माहितीच असेल, ती कसं वागते काय करते।
आणि पोरगी असं वागायला लागल्यानंतर मात्र सर्व काही ती असं का करते, का असं वागत असेल, हे सर्व काही तुझ्या लक्षात तर येते ना, नक्की तिच्या मनात मध्ये काहीतरी सुरू आहे ते. आणि आता बघ, एकदा मी जेव्हा कड्या सगळ्या जुळवायला लागलो तेव्हा माझ्या सर्व काही लक्षात आलं. आणि सोहमराव सुद्धा सारखं सारखं आपल्या घरी काय येत होते आणि काय इतकं आपल्या पुढे पुढे करतात. परंतु सुरुवातीला तर मला असं वाटलं होतं की हे सर्व काही अगदी सहज असेल, कारण आपल्या काजूच्या सुद्धा मित्रांची खूप मोठी अशी टोळी होती. परंतु नंतर नंतर सर्व काही माझ्या मनामध्ये यायला सुरुवात झाली. आणि आता जे काही मी डोळ्यांनी पाहिलं तर माझी पूर्णपणे आता खात्रीच पडली. यावर आता संगीताला हे ऐकून तर खूप असं टेन्शन येतं. संगीता घाबरतेच विचारते की काय हो, कसली तुम्हाला खात्री पडली. आणि परत म्हणते की थांबा एकच मिनिट. आणि लगेच ती 1 मिनिट बोलून दरवाजा लावून घेते आणि दिनकरला परत धावत येत म्हणते आणि फोनवर विचारते की बोला आता, कसली तुम्हाला भीती वाटत होती, कारण आता मी दरवाजा लावून घेतलेला आहे, कुणी ऐकणार नाही, आणि कसली भीती वाटत होती तुम्हाला असं विचारते. तेव्हा दिनकर म्हणतो की मला असं वाटतं की ह्या 2 पोरांमध्ये नक्की काहीतरी सुरू आहे असं वाटतं. आपल्याला ते सांगायला तयार नसतील, परंतु दोघांच्याही मनामध्ये एकमेकांविषयी काहीतरी असं सुरू आहे, एवढं मात्र खरं आहे. तेव्हा संगीता म्हणते की खरंच तुम्हाला असंच वाटतं का? तर दिनकर म्हणतो की अगं संगे, हो मला तसंच वाटतं, परंतु जर हे असं चालत राहिलं तर पुढे जाऊन आपल्याला खूप मोठं असं सोसावं लागेल, खूप असं भारी पडेल. बरं आता चल, मी आता फोन ठेवतो, नंतर बोलूयात, आणि तू सुद्धा आता याचा चांगला विचार कर. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर संगीताला सुद्धा आणखीन टेन्शन येते आणि तिला आता आणखीन काजलचं दुसरं काही टेन्शन वाढतं. आणि संगीताला आता खूप काही असं म्हणजे नैनाचे तर टेन्शन आहेच, परंतु काजलचं सुद्धा कानावर पडताच तिला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता इकडे नैना रिक्षामधून सौरभकडे येते आणि सौरभला आता ते कानातील देऊन त्याचं तोंड बंद करायचं असे नैना त्यासाठी आलेली असते. परंतु आता तिच्या पाठोपाठ कला सुद्धा आता रिक्षामधून तिच्या पाठला करत येते आणि ती सुद्धा आता नैना जिथे उतरली तेथे उतरते. तेव्हा आता नैना हॉस्पिटलला आलेली असते की मातृ स्पर्श क्लिनिक मध्ये. तर आता कला ही ते नाव असते. आणि तेव्हा मात्र आता कलाच्या लक्षात येतं की नैनाताई या महिन्यामध्ये दुसऱ्यांदा डॉक्टरांकडे जाते, नक्की काय असेल, आणि ती तर आताच हॉस्पिटलला जाऊन आली होती, मग परत हॉस्पिटलला कशाला आली असेल. म्हणून आता कलाला टेन्शन येतं. कला विचार करते की अरे बापरे, काही प्रॉब्लेम तर नसेल ना. म्हणून आता नैना ही आतमध्ये आलेली असते आणि कला ही सुद्धा आतमध्ये येते. आणि त्यानंतर मात्र आता यांचा पाठलाग करत बाईकवरून अद्वैत सुद्धा हेल्मेट घालून त्यांच्या मागे येतो. तेव्हा आता तो सुद्धा अगदी डोळ्यातील गॉगल काढतो आणि आता जे काही समोर हॉस्पिटलचं नाव आहे की मातृस्पर्श क्लिनिक, हे नाव बघून आता अद्वैतच्या तर पायाखालची जमीन हल्ल्यासारखी होते. तो विचार करतो की अगं कला इकडे कशाला आली असेल, ते पण चोरून मातृस्पर्श क्लिनिक, मग ही अति आगाऊ इथे कशाला आली असेल. म्हणून तो सुद्धा आता आतमध्ये येतो. त्यानंतर आता नैना ही सौरभच्या कॅबिन मध्ये येते आणि सौरभला ते कानातील जे काही तिच्या एअरिंग असतात तर ते देते. तेव्हा सौरभ ते पाहतो आणि विचारतो की हे काय. तेव्हा नैना म्हणते की माझे एअरिंग. सौरभ म्हणतो की मला का आणून देते, डॉक्टर आहेस, तुमच्या चांदेकरांसारखा सोन्याचा व्यापारी नाही. तेव्हा नैना रागाने म्हणते की सौरभ तू असं का बोलतोस. तर सौरभ म्हणतो की नाहीतर काय, बघावं तेवढे तू सोनंच आणून देते. तेव्हा नैना म्हणते की मग मी काय करू, प्रत्येक वेळेस मला तुला पैसे आणून देणं हे शक्य नाही, म्हणून मी तुला म्हणते की हे तू घे आणि हे विक, यातून जे काही पैसे येतील ते पैसे तू तुला ठेव, आणि यामुळे तुला ऍटलिस्ट हे तरी कळेल की मी तुला धोका नाही देत म्हणून. अरे खरंच मी तुला पैसे देण्याचा प्रयत्न करते, फक्त ते मला नाही जमत. त्यावर आता सौरभ म्हणतो की ठीक आहे, झाले असेल तर निघा आता. तेव्हा आता सौरभ रागाने म्हणतो की काय, आता ठेवले ना मी कानातील, मग पुढच्या पुढे बघून घेऊ, त्यामुळे आता मात्र निघ तू. तेव्हा आता नैना म्हणते की सौरभ मला ती सीडी हवी होती. तेव्हा सौरभ म्हणतो की ठीक आहे, हे कानातील विकून जे काही पैसे येतील ना तर ते या सीडीचे असेल, मग आपल्या 10 लाखांचा व्यवहार आपण वेगळा ठेवूया. तेव्हा नैना म्हणते की अरे पण सौरभ असं काय करतो. तेव्हा सौरभ रागाने म्हणतो की सांगितलं ना तुला, निघ आता, आणि त्या पैशाचं जरा लवकर बघ, नाहीतर परिणाम वाईटच होतो. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे, आणि ते कानातील जो काही एअरिंगचा बॉक्स असतो तर ती आता सौरभच्या हातात देते आणि हा तू ठेवून घे, बाकीच्या पैशाचं काय आहे ती मी बघेन आणि ऍडजस्ट करून तुला सर्व पैसे देऊन टाकेन. तेव्हा मात्र आता तेवढ्यात कला ही पाठलाग करत नैनाच्या मागे येत असते की नैना नेमकं कुठे गेली असेल. आणि आता ती सौरभच्या तेथे जे काही कॅबिन असते तेथे येऊन पोहोचते आणि अद्वैत तिच्या मागे पाठलागच करत येत असतो. तेव्हा आता कला ही सौरभ जोशी याच्या तेथे जात असते त्या कॅबिन मध्ये आणि अद्वैतचं पूर्ण लक्ष आता कलावर जाते. तेव्हा तो टोपीने आपला चेहरा झाकून घेतो. तेव्हा आता तेथे डॉक्टर सौरभ जोशी या स्त्रीरोग तज्ञाचं जेव्हा नाव तेथे पाठीवर वाचतो तेव्हा आता कला सुद्धा ते वाचते आणि येतच असते. तेव्हा अद्वैत त्या
नावाकडे बघत विचार करतो की ही या स्त्रीरोग तज्ञाकडे का आली असेल आणि डोक्याला हात लावतो। तेव्हा आता नेमकं कला ही नयनाचा पाठलाग करत मागे आली आणि अद्वैत तिचा पाठलाग करत तिच्या मागे येतो। म्हणजे आता ह्या अद्वैतचा वेगळा काही गैरसमज होतो आणि म्हणून तो डोक्याला हात लावतो। तर आता कलाचं सुद्धा नयना जे काही वागते ते आता कलाच्या समोर येणार असतं आणि हा भाग येथे संपतो। आणि पुढील भागामध्ये आता नयना तिथून निघून गेल्यानंतर कला ही सौरभकडे येते आणि सौरभला म्हणते की सौरभ मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं की नयनाताई सारखी सारखी तुझ्याकडे काय येत, म्हणजे नक्की नयनाताईला काय झालं असेल, काही प्रॉब्लेम तर नाही ना। तेव्हा आता सौरभ म्हणतो की आई आणि बाळ दोन्हीही हेल्दी असेल, म्हणजे कला विचारते की चालू फिरू शकते का ती। तेव्हा सौरभ म्हणतो की अर्थातच। तर कला म्हणते की मग तू आमच्या घरी काय येतस। तेव्हा मात्र आता कला हा प्रश्न विचारल्यानंतर सौरभ रागाने तिच्याकडे पाहत असतो। तर सौरभ आता तिला काय उत्तर देतो त्यानंतर कला ही बाहेर येते आणि लगेच ती अद्वैतला पाहते आणि खूप घाबरते आणि जोरात किंचाळते आणि विचारते की काय रे चांदेकर तू इथे काय करतोस। तर आता अद्वैत म्हणतो की तू इथे काय करते। तेव्हा आता कला विचार करते की आता याला नयनाताई विषयी सांगू की नको आणि ती आता नक्की काय करणार आहे की ती अद्वैतला हे सर्व सांगणार किंवा नाही सांगणार। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।